नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. दशरथ तुकाराम कडाळे, राहणार सुगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तर हे किती तुमचे जनावर आहेत सगळे? 12 वासरं आहे, 12 गाय आहेत. अच्छा, 12 गाव आहेत. म्हणजे जवळजवळ मोठ्या आणि वासरं. वासरं 10 आहे. ओके, 10 वासरं आणि मोठ्या गाय. पण मी जसं आता तुमच्याशी भेटलो, तुम्ही तर म्हटले की मी खूप जुना युजर आहे, 4-5 वर्ष झालं वापरताय. 4-5 वर्ष वापरत आहे, काय कारण बरोबर एवढ्या वर्ष वापरायचं? शेतकरी तर आमच्याकडे काय 6 महिने वापरतात, बंद करतात आणि म्हणतात महाग आहे. तुम्ही तर तरी 5 वर्ष झाले वापरतात. 5 वर्ष. चांगला आहे ना. चांगलं म्हणजे नेमकं काय? ते चांगलं होतं, ते आजारी पडत नाही, ते दुधाला चांगलं आहे. अच्छा, बरं. दुधाला समस्या नाही, आजारीची काय कमीच पडत नाही. ओके, आता तुम्ही इथं थोडासा प्रयोग बी केलाय त्याच्यामध्ये. म्हणजे म्हणजे प्रयोग कोणता केलाय की तुम्ही काय जनावराला देता आणि काय जनावराला देत नाही. बरोबर आहे. आता मी शेतकऱ्याला दाखवतो. दुधाच्या गायला देते. आता दुधा गायला देतात आणि बिगर दुधाच्या गायला देत नाही तुम्ही. म्हणजे तुम्ही हा स्वतः एक प्रयोग बी केला किंवा काय रिझल्ट येतोय दोन्हीतला. आता ही जी गायला तुम्ही देताय, बरोबर आहे का नाही? आता ही अंगावरती चमक बघा, एकदम जबरदस्त चमक आहे. आणि ज्या गायला देत नाही ती गाय पण बघूया. आता बघा, ह्या गायला तुम्ही देताय का? नाही देते. आता बघा, ह्या गायला तुम्ही देत नाही. बघा, म्हणजे जवळ या ना इकडे. आता आपण जर बघायला गेलो आता जनावर, आता हिला देताय तुम्ही, बरोबर. आता इकडे जर बघायला गेलो तर ही जी गाय आहे हिला तुम्ही देताय, ती खाली बसली तिला पण देताय, बरोबर आहे का? परंतु तुम्ही जर याला बघितलं तर बघा, हिला देत नाहीये तुम्ही. बघा, जुनीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. याच्यामध्ये जर बघितलं हिच्या अंगावर अजिबात चमक नाहीये आणि इकडे जर बघायला गेलं तर हिच्या अंगावर चमक आहे. कुठं? हाय पलीकडे बघा, ती पण गाय बघा. आता ह्या दोन्ही तुम्हाला गायला दिसेल बघा. पलीकडची गाय जर बघायला गेला तुम्ही तर त्या गायला एकदम तुम्हाला चमक दिसते. तिच्या शेजारची गाय जर बघितली तर अजिबात चमक नाही. बघा, आता शेजारची बघितली गेली तर हिला चमक नाहीये. थोडंसं मला सांगा ना, आता ह्याच्यामध्ये साधारण तुमची ज्या 11 गाय आहे त्याच्या सरीकडं जर 11 गाय आहे त्याच्यामध्ये, तर 11 गायीमध्ये सध्या काय समस्या होते? म्हणजे मिल्क चार्जर वळण्यासाठी काय कशासाठी वळायचं मिल्क चार्जर? मिल्क चार्ज नसले का आजारी पडते ना. म्हणजे मिल्क चार्जर असले की नाही आजारी पडतात. दवाखान्याला जाऊ नका. अच्छा, बर. समजा एक डॉक्टर आला तर काय खर्च होतो? तरी दगडी म्हणजे 1000 रुपये जाणारच. 1500. म्हणजे जरी समजा आपण एका जनावराला 1500 रुपये धरले, समजा 1000 रुपये तर मिनिमम धरले, कारण 500 रुपये तर तोच घेऊन जातो. 500 रुपयाच्या गोळ्या आता सहज लिहून देतो. साधारण आपण 1000 रुपये जरी धरले समजा, तरी साधारण 11 गायींचं 11,000 रुपये झाले. म्हणजे साधा ठोका हिशोब. मला सांगा ना, जर आपण असं जरी काउंट करतो, एक जनावर किती दिवसात समजा आजारी पडते? तुमचा काय अनुभव आहे? ते असल्यावर आजारीच पडू शकत नाही. अच्छा, म्हणजे मिल्क चार्ज असलं आजारी पडू शकत नाही. पण समजा मिल्क चार्ज नसतं तर साधारण काय खर्च आला असता? नाही येतो खर्च महिना तरी 10-15 हजार येतो. काय बोलतो? 15,000 रुपये? 15,000 पुढे म्हणजे 10 ते 15च्या मध्ये खर्च येणारच महिना. एक महिन्याला. मला सांगा ना, आपण जर समजा काउंट करायला गेलो सर, समजा सगळ्यात महत्वाचं, तर 10,000 जरी मिनिमम धरलं तर 1,20,000 रुपये वर्षाचे झाले सर. हे जर मिल्क चार्ज इथं नसतं तर तुमचा खर्च 1,20,000 वाढला असता. आज मला सांगा, जे शेतकरी महाग आहे असं म्हणतात, काय लोक म्हणतात की महाग आहे तंत्रज्ञान, मला सांगा ना, हे जर तंत्रज्ञान तुमच्याकडे नसतं तर 1,20,000 तर तुमचा तोटा होताच की. 1,20,000 तुमचा आज फायदा आहे. काय वाटतं हे सगळं ऐकून तुम्हाला? काय वाटतं? आणि विशेष काय सर, तुम्ही जनावरांकडे जर बघितलं ना, अतिशय सुंदर ज्याला मिल्क चार्ज देताय त्याच्या अंगावर चमक बघा. बरं, विशेष काय म्हणजे इथं आपण इतक्या गोट्यात उभा राहिलो. या ना इकडे तुम्ही. आज आपण इथे एवढ्या गोट्यात उभा राहिलो. या गोट्यात उभा राहिलो आपण. मला सांगा, माशी एक नाही, वास नाही, कुठंच माशी आणि वास नाहीये सर. गोचिड नाही. मला सांगा, तुमचं घर जस्ट इथंच आहे. म्हणजे एक ह्याला जर बघितलं, आता बघा हे शेण बघा, आता बघा पूर्ण पचून निघले सर. एकदम कट्टर शेण सर. मला सांगा, असं शेण कुठे बनायचं माहितीये का? ज्यावेळेस जुनं जनावर होतं का, आपण काय माहिती, गावठी जनावर आपलं जर्सी साधी गाय, साध्या गाईला तुम्हाला हे मिळायचं. बघा हे बघा, हे पोटी बघा, हे पोटी तर तुम्हाला परत मिळणार नाही जर्सीची आहे, बरोबर आहे. हे पोटी तर जवळजवळ तुम्हाला सांगतो गावठीच म्हणणार. मग मला सांगा, जर्सी सारख्या वाहनाची जर गावठी सारखं शेण निघतंय बघा, म्हणजे इतका जर फरक बघितला ह्याच्यामध्ये शेणामध्ये सुद्धा. मिल्कच्या जगावर आले मुख्य, त्याच्यापूर्वी काही समस्या होत्या बाबा? दगडी लिहायची, आजारी लिहायचा. बरं, अजून परवडत नव्हतं, विकायला लागलं जायचं. अच्छा, तुमचा मुख्य व्यवसाय हा शेती आणि जोडधंदा आहे.
म्हणजे मला सांगा ना, मग आता एकतर तुमच्याकडे मुस्टडी होत होता, दगडी होती ती, दुसरी गोष्ट तुमच्या जनावरांना आजारी पडायची होती. दुधात काही समस्या होती का? दूध कमी म्हणजे ते असलं का नाही कमी आणि दुधात म्हणजे अशी रेग्युलर दूध राहतं ना, कमी येत नाही. अच्छा, कमी येत कमी नाही, येत ना, हाय लेवल राहते. कंटिन्युटी. आता साधारण किती लिटर दूध जातं तुमचं? आता 8 गाय 100 लिटर होते. 8 गाई तर 100 लिटर दूध जातं. आता मला सांगा, जर हे मिल्क चार्जर नसतं तर जवळजवळ 100 लिटर मध्ये किती दूध कमी झालं असं काय वाटतं तुम्हाला? 60-70च्या पुढेच नसतं गेलं. एक 60 लिटर म्हणजे 40 लिटरचा तोटा. आता कॅल्क्युलेशन आज काय रेट मिळतोय तुम्हाला? आता 40-45 40-49 रुपये. आता मला सांगा ना, जवळजवळ आपण 40 रुपये लिटरने जरी म्हटलं सर, तर जवळजवळ पर डे 4,000 रुपये झाला. 4,000 रुपये जरी पर डे म्हटलं सर आज बघा, तरी 4×12 1,20,000 दूध झालं तुमचं. मिल्क चार्जर किती रुपयाचं लागतो तुम्हाला? आता आम्ही असं काही करत नाही, असं एवढं नाही. पण समजा आता तुम्ही महिन्याचं काय मिल्क चार्जर देता? महिन्याला आम्ही 2 बदलायचं ना, 2 बदले म्हणजे 2.5 बाटल्या तर सहज तुम्ही देतात 4-5 लागतात महिन्यात. 4-4.5 का हो? 4-4.5 मध्ये 1,20,000 रुपये बनून राहिले. म्हणजे तुम्ही थोडक्यात जर हिशोब केला बघा, जर आपण 60 लिटर दूध पकडलं असतं तर वरचे 40 लिटर तर निघलं नसतं आजारी पण आणि आजारी पडले असतं. म्हणजे एक तर 1,20,000 रुपये वाढले. कशाचे? तुमच्या डॉक्टरचे. ते पैसे तुमचा खर्च वाचला ना, पहिली गोष्ट बघा. सेकंड गोष्ट काय वाढला तुमचा? जे तुमचे 40 लिटर दूध एक्स्ट्रा वाढलं आणि 40 लिटर जरी पैसे काढले सर रोजचे, 4×4 1600 रुपयाचं दूध वाढलं सर रोजचं. विचार करा, 40 लिटरचं दूध 1600 रुपयाचं जरी म्हटलं सर, तरी जवळजवळ तुम्हाला वर्षाचे किती झाले? 16-32 होते 48,000चं दूध सर तुमचं जवळजवळ वाढलं. विचार करा महिन्याचं. म्हणजे 48,000 रुपयाचं जर दूध वाढलं सर, आणि मिल्क चार्जर खाली तुम्ही 4-4.5 रुपयाचं घालताय. तुम्हाला वाटत नाही का हे थोडं चमत्कार आहे का? करायची खरंय का नाही? म्हणजे एवढ्या ह्याच्यात एवढे दूध वाढतंय, मग लोक काय म्हणून राहिले की हे धंदा तोट्याचा दुधाचा? नाही करणार नाही. म्हणजे नाचता येणार अंगण वाकडं. ज्याला करायचं नाही तो म्हणणार याच्यात मध्ये दमच नाही. परवडत नाही. आता तुम्ही दुधात काय फरक पडला? समजा दूध आहे, दुधात काय फरक पडला? दुधाला म्हणजे चव येते मारी. अच्छा, म्हणजे दूध गाडं येते. बरं, तुम्ही खाल्लंय का दूध? म्हणजे तुम्ही खाता ना ह्याचं? काय काय लोक खात नाहीत ना, तुम्ही म्हशीचं खाता ना. बरं मला सांगा. अच्छा, बरं, काय वाटतं दुधाच्या गाडापणामध्ये काय वाटतं? चव दुधाला आहेच की. अच्छा, गोड पण आहे तिथं. बर, तुमचा काय अनुभव आहे? पहिला पाण्याने वाटतं आता पहिलं पाण्यावाने वाटायचं. डिग्री फेट बसत डिग्री फॅट बसत तुमचा. बर, आता बसते. आता आधी कधी 40 भाव बसलं नव्हतं आम्हाला. कधीच नव्हता. 16, 17, 18, 20 रुपये झाले. म्हणजे 20, 17, 18 रुपये खूप झाला. लय झालं. डायरेक्ट 20 रुपये वाढला. बापरे. डेअरी बदलली नाही त्यामुळे. अच्छा, डेअरी बदलली तो त्यामुळे. पण म्हणत असेल ह्यांचा एवढा रेट कसा बी सुरू राहिला बाबा. क्या बात आहे. म्हणजे जनावरांचे एक तर प्रश्न सॉल्व्ह झाले. दुसरी गोष्ट 20 रुपये दूध वाढलं. शेतकरी मित्रांनो, हे गोष्ट बघणे म्हणजे ऑब्झर्वेशन करण्यासारखी आहे. एवढा रेट आता मिळतोय. लोक म्हणतात 40-39 भाव असतात. 40-38. 38, 40, 39 हा बसतोय. आणि हा नसता तर जवळजवळ डायरेक्ट 20 रुपये फेकला गेला असता. म्हणजे मला सांगा, 34-35 पदार्थ. आता एक झालं 40-39. हा पहिले काढल्यावर काय राहणार आहे? अगदी बरोबर, अगदी बरोबर. परंतु मला सांगा ना, पहिला बी होता तर त्यावेळेस तर तुम्हाला 10 रुपये बसला असता. समजा 20 रुपये दूध असतं, 10 रुपये बसला असता. आज डबलनी बसतोय ना. काय सांगाल तुमचा एक जो अनुभव आहे, जे शेतकरी आहेत आपले सगळे, अशा सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल? एकदा चारून पाहा. तुम्हाला लय एक पुढे चारून बघा. 1 किलोचा विचार करा, शेतकरी एकदाच वापरतो, काही 2 महिने वापरतात, काही 4 महिने वापरतात. तुमच्यासारखा शेतकरी 5 वर्ष झाला वापरतो. 17 बसतो. मला सांगा, जसं लॉन्च झालं तेव्हापासून तुम्ही वापरताय, म्हणजे तुम्ही सगळे प्रयोग करून बसले. समजा निघणार मिक्सर चारलं, समजा केलं काय समजा गेलं, सगळं करून बसले. पण सगळ्यात शेवट येऊन इथं लक्षात आलं की मिल्क चार्जरशिवाय पर्याय नाही. का हो पहिलवान, तुम्हाला काय वाटतं? आता हे वडिलांनी जो निर्णय घेतलाय तुमच्या, काय वाटतं? तो बरोबर घेतलाय? हा, जनावर आल्यानंतर शांत. डॉक्टर मला ऐकून टाका म्हणला. अच्छा, ही बरं, हा बरं, हा हिला बंद केली बर 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 बंद केलं दुकान. त्यामुळे मिळतच नव्हते. 5,000 वर्ष बर. मग दादा मला ऐकून टाकू. मग अच्छा, परत एक म्हणून डॉक्टर म्हणला पिशवी पातळ आहे. मग काय झालं, मला मिळत काय ते आणा म्हणला आपल्याला. नाही पावडर आणा म्हणला. अच्छा, दुसरी पावडर आणून द्या म्हणला. बर,
रान चारा म्हणून जाता एक बादल्या बादली झाली गाभण झाली 3 महिन्याची गाभण निघली काय बोलता असं मला काय लागलं सांगितलं. जी गाई कसाबाला विकणार होता एक गोष्ट ऑब्झर्वेशन सारखी आहे की ज्या डॉक्टरनी सांगितलं की ही गाय विकून टाका गाभण राहत नाही. गाभण राहत नाहीये खाली 1600 रुपयाची 1700 रुपयाची बकेट आणून तुम्ही दिली गाय गाभण राहिली 3 महिन्याची ओके समजा कसाबाला विकली असते तर काय रेट मिळाला असतो काही नाही, 10,000 मागून गेली मी दिली नाही तिला हा मला माहितीच बनवलं मला आणि आता जर ती गाभण आहे जर विकली ना तर पण लाखाच्या पुढे सहज विकणार आहे गाभण राहील ना ती सर हेच सगळं आम्ही शेतकरी सांगतोय की मुळात तंत्रज्ञान महाग नाही नाही, बरोबर आहे. इथे झाले रिझल्ट पण तसं आहे. तुम्ही रिझल्ट पहा तुम्ही वैचारिक दृष्टीचं रिझल्ट तुम्ही जर निर्माण केले ना स्वतःमध्ये तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि विशेष काय सर शांत झाली का उदाहरणावर शांत म्हणजे आधी अजिबात नाही भांडण काय सुद्धा नाहीये विशेष रेडी आपली आता बघा ही जनावर आहे का नाही सर इकडे बघा सर ह्या जनावरची आहे का नाही बघा कसं रवंत करते बघा किती शांत रवंत बघा जी जनावर आहे ती अगदी किती शांत रवंत करते अगदीशय सुंदर रवंत करते त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जर पाहायला गेला सर याच्यामध्ये तर रोवनची प्रक्रिया सुद्धा खूप चांगली चालू आहे बरोबर आहे का नाही काय जे शेतकरी आहेत या ना जे शेतकरी आहेत सर त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांना असं वाटतं की हे तंत्रज्ञान थोडंसं बाबा वापरू की नाही वापरू अशा अजून ह्याच्यात आहे तुमचा 5 वर्षाचा अनुभव तुम्ही काय सांगाल शेवट बरे वापरा पाहिजे समजेने वापरा एकदा तरी वापरून पाहिजे एकदा वापरून वापरता आपण ती लागते आणि ठराविक जनावर वापरा ना खूप खूप धन्यवाद सर आभार आहे थँक्यू ओके